नमस्कार, मी नरेंद्र पाटील काळे आणि आपण पाहत आहात खबरनामा न्यूज. शेतकरी, कायदा आणि सत्याचा आवाज. शेतकऱ्यांनी लक्षात घेणं गरजेचं आहे. इथं शेतकरी कमी येतात आणि पोलीस यंत्रणा जास्त आहेत. आंदोलन हे बाजार समिती समोर आहे. म्हणजे नेवासा तालुक्यातील बाजार समितीचं मूळ जे कार्य आहे ते जर आपण बघितलं तर शेतकऱ्याच्या मालाला हमी भाव देणं हे मुख्य बाजार समितीचं कार्य असताना आणि बाजार समितीचा एकही पदाधिकारी, एकही संचालक, एकही व्यक्ती या ठिकाणी हजर नाही. आंदोलन हे तहसीलदार साहेबांना देण्यात आलेलं होतं, पोलीस निरीक्षक साहेबांना देण्यात आलेलं होतं. मग तुम्ही बाजार समित्या स्थापन केल्या, बाजार समितीचा ऍक्ट स्थापन केला आणि या कायद्यानुसार जर बाजार समितीची जबाबदारी आहे तर हमी भाव देणं आणि हमी भाव देत असताना बाजार समितीची ही अवस्था, नेवासा बाजार समितीच्या बाबतीमध्ये जर बोलायचं झालं तर एकही पदाधिकारी किंवा शेतकरी या बाबतीमध्ये जागरूक नाहीये. आणि जर आपण शेतकरी म्हणून जागरूक नसल, प्रत्येक गोष्टीत राजकारण करणार असल तर याची कुठंतरी जे लढणारे कार्यकर्ते आहे यांना खंत वाटते. काही एका सर्वसामान्य कुटुंबात येणाऱ्या कार्यकर्त्यांना कुठल्याही प्रकारचा पाठिंबा नसतो आणि हे प्रश्न जनसामान्याचे घेऊन जात असतात. आणि अनेक ठिकाणी म्हटलं जातं का ज्याच्या हातामध्ये तलवार आहे तो एकच खून करतो, परंतु शासनाच्या हातामध्ये पेन रूपी जी तलवार आहे ती लाखो शेतकऱ्याची कत्तल करण्याचं काम करतं आणि ही बाब शेतकऱ्यांच्या लक्षात येत नाही. जे मोठमोठे मीडिया चॅनल जोडाचं राजकारण भागाना की काय म्हणून तुम्ही असं राजकारण सुरू केलं तर तुम्ही नाशिकला एक वेगळा रेट, अहिल्यानगरला एक वेगळा रेट, म्हणजे शेतकरी कुठेही एका प्रकारे एकजूट होऊ नये याची दक्षता घेतली. आणि या दक्षतेचा निषेध म्हणून आज प्रहार सामाजिक संघटनेच्या वतीनं या शासनाच्या परिपत्रकाची आम्ही सर्व पदाधिकारी होळी करत आहोत आणि शासनाचा निषेध करतो. शासनाकडे मागणी करतो का तुम्हाला वारंवार भीक मागायची आम्हाला हौस नाहीये. कांदे लावण्यापूर्वी तुम्ही सांगा तुम्हाला का आपल्या देशाला कांदा किती लागतो, तुमच्याकडे कृषी विभाग आहे, कृषी विभागाच्या मार्फत तुमचा सर्वे होतो, प्रत्येक गावाचं पीक किती आहे, महसूल यंत्रणा आहे, तुमच्याकडे बाजार समिती आहे, या समित्याला काडी लावून द्यायची वेळ झालेली आहे. हे फक्त स्वतःचं पोट भरूचा उद्योग करून राहिलेले आहेत. म्हणजे कुठल्याही प्रकारच्या हमी भावाच्या बाबतीमध्ये काही बोलायचं नाही आणि भाषणामध्ये सांगायचं आम्ही शेतकऱ्याचे प्रतिनिधी आहोत, शेतकऱ्यासाठी लढणार आहोत. हे नौटंकी बंद करण्यासाठी, तुमचा निषेध करण्यासाठी या शासनाच्या परिपत्रकाची आम्ही आज होळी करत आहोत. भारत माता की जय. ठेवा. भारत माता की जय. हे परिपत्रक वरून टाकायचं, मोठा दावा करू, फोटो काढायचे, विशाल लाईव्ह कट कर.